मॉर्निंग क्लास, वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचा जे क्वेश्चन आहे ते सेन्स ऑर्गनचा आहे. सेन्स ऑर्गन्स काय आहेत तर सेन्स ऑर्गन नर्वस सिस्टमच आहे. म्हणजे नर्वस सिस्टम जेव्हा आपण एक्सटेंड करतो म्हणजे वाढवतो, हे जे आपलं ब्रेन स्पायनल कॉर्ड वगैरे आहे तेच जेव्हा आपण एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे. मग एक्सटेन्शन म्हणजे एंडिंग्स तुम्ही असं म्हणू शकता किंवा वाढलेलं नर्वस सिस्टमच एक्सटेंड केलेलं त्यालाच आपण सेन्स ऑर्गन म्हणतो. म्हणजे जसं आईज, इयर्स, नोज हे सगळे जे आहेत हे सेन्स ऑर्गन्स आहेत आणि हे नर्वस सिस्टमचेच एक्सटेन्शन्स आहेत जे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये, इंटरनल एन्व्हायरमेंट असू देत किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असू देत, ते परसिव्ह करण्यामध्ये मदत करतात. परसिव्ह करण्यामध्ये म्हणजेच अर्थ लावण्यामध्ये. इंटरनल एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचं जे काही तुम्हाला स्टिम्युलस भेटतं त्याचा अर्थ लावण्यामध्ये आपल्याला मदत करतात. मग त्यालाच आपण सेन्स ऑर्गन म्हणतो. मग सेन्स ऑर्गनची डेफिनेशन काय होईल बघा. व्हॉट आर सेन्स ऑर्गन्स? सर, सेन्स ऑर्गन्स आर दी एक्सटेन्शन्स ऑफ नर्वस सिस्टम. दे हेल्प अस टू परसिव्ह इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सेन्स ऑर्गन हे नर्वस सिस्टमचेच पार्ट आहेत, नर्वस सिस्टमचेच एक्सटेन्शन्स आहेत जे आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट परसिव्ह करण्यामध्ये मदत करतात. परसिव्ह करणे म्हणजेच काय, अर्थ लावणे. मग ह्याच्यावरनं अजून एक कॉन्सेप्ट येतं, परसेप्शन म्हणजे काय. हेही डेफिनेशनच आहे. परसेप्शन म्हणजे तुम्ही म्हणू शकताय जे काही आपल्याला बाहेरची माहिती भेटते, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटची किंवा इंटरनल एन्व्हायरमेंटची जे काही माहिती भेटलेली आहे, जे काही स्टिम्युलस भेटलेलं आहे त्याचं कॉन्शियस इंटरप्रिटेशन करणे. कॉन्शियस म्हणजे शुद्धीत राहून त्याचा अर्थ लावणे, त्याला आपण परसेप्शन म्हणतो. बघा, परसेप्शन म्हणजे शुद्धीत राहून अर्थ लावणे. एक येडा बाबाही असतो पण तो कॉन्शियस नसतो, त्याचं सबकॉन्शियस माइंड असतं. मग तो कुठल्याही स्टिम्युलसला काहीही अर्थ लावू शकतो, त्याला आपण परसेप्शन म्हणणार नाही, त्याला आपण सेन्सेशन म्हणतो. जाणवणं म्हणजे सेन्सेशन, पण त्या गोष्टीवर विचार करून अर्थ लावणे त्यालाच आपण परसेप्शन म्हणतो. देन व्हॉट इज परसेप्शन? परसेप्शन इज कॉन्शियस इंटरप्रिटेशन ऑफ स्टिम्युलस, रिसिव्ड स्टिम्युलस असं तुम्ही म्हणू शकता. हे छोटे छोटे 2 डेफिनेशन्स होते. बरं, आता सगळ्यात मोठा क्वेश्चन जे येतं, सगळ्यात अवघडवालं म्हणजे ह्युमन आय. हे एका व्हिडिओमध्ये ह्युमन आय मला सांगता येणार नाही. सध्या तरी आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ह्युमन आयचे पार्ट्स सांगते आणि तुम्हाला समजावून देते की ह्युमन आय असतं कसं. तर ह्युमन आय असा क्वेश्चन येतं विथ अ नीट लेबल डायग्रॅम. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ॲन ह्युमन आय. ह्युमन आयचे डायग्रॅम काढा आणि एक्सप्लेन करा असा क्वेश्चन येतो. ह्युमन आय आहे काय तर ह्युमन आय आहे ऑर्गन ऑफ साईट. साईट म्हणजे बघणे, विजन. बघण्यासाठी जे वापरलं जातं जे ऑर्गन ते आहे ह्युमन आय. देन व्हॉट इज ह्युमन आय? ह्युमन आय इज ऑर्गन ऑफ साईट. ह्युमन बिंग्समध्ये ह्युमन बिंग्स हॅव 2 लार्ज आईज. जसं स्पायडरमध्ये 8 आईज असतात तसं आपल्याला हे नंबर सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे की ह्युमन बिंग्समध्ये किती आईज असतात. 2 लार्ज आईज. दे आर ऑलमोस्ट स्पेरिकल, गोल असल्यासारखेच असतात. दे आर लॉग्ड इनसाइड. जे आपल्या स्कल म्हणजे जे हेडचं बोन आहे, स्कलमध्ये एक कॅव्हिटी असते, ऑर्बिट असते, त्या ऑर्बिटमध्ये लॉग्ड, पॅक केल्यासारखे असतात. बरं, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आजचा म्हणजेच हे काही इतकं इम्पॉर्टंट नव्हतं पण ह्युमन आयचं जे पार्ट आहे ते हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा, ह्युमन आय इज अगेन मेड अप ऑफ 3 पार्ट्स. फायबरस, सगळ्यात बाहेरचं कवरिंग जे आहे त्याला फायबरस म्हणतात, त्याला ट्युनिका फायब्रोसा म्हणतात. सेकंड पार्ट इज कॉल्ड अस व्हॅस्क्युलर कोट आहे किंवा त्याला युव्हिया म्हणतात, युव्हिया म्हणतात. आणि तिसरा पार्ट जे आहे ते आयचं ते आहे नर्वस कोट, त्याला ऑप्टिक पार्टही म्हणतात. मग फायबरस पार्ट हे पुन्हा 2 पार्ट्सपासून बनलेलं आहे, स्क्लिरा अँड कॉर्निया. हे सध्या मी तुम्हाला सांगते. बघा, आईज म्हणजे ॲक्च्युली काय आहे, आपण जर असं बघत असेल तर तुम्हाला वाटत असेल असं गोल काहीतरी आहे, सॉलिड स्ट्रक्चर आहे, तसं काहीच नाही आहे. हे जे तिन्ही पार्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ट्युनिका फायब्रोसा तेच फायबरस पार्ट, व्हॅस्क्युलर कोट आणि नर्वस कोट, हे फक्त आईजचे कवरिंग्स आहेत. सगळ्यात बाहेरच्या कवरिंगला आपण काय म्हटलेलं आहे, ट्युनिका फायब्रोसा. मग मध्ये जे कवरिंग आहे त्या कवरिंगला आपण काय म्हटलं आहे,
व्हॅस्क्युलर कोट किंवा युविया. आणि आतमध्ये जे पुन्हा एक कवर आहे त्या कवरला आपण काय म्हटलेलं आहे, नर्वस कोट. म्हणजे तुम्ही असं विचार करू शकताय की आतमध्ये जे आहे ते मोकळंच आहे, आतमध्ये जे ते द्रव्य भरलेलं आहे. आईज जे आहेत ते फक्त एक कॅरी बॅग असल्यासारखं आहे. पहिलं कवर, दुसरं कवर आणि तिसरं कवर, आणि आतमध्ये जर फक्त लिक्विड भरलेलं आहे त्याला ॲक्वियस ह्युमर म्हणतात. मग हेही पुढं तुम्हाला सांगितलं जाईल. सध्या तरी आईज म्हणजे काय आहेत हे सगळ्यात वरचं जे कवर असेल हे पुढं असं थोडंसं बाहेर आल्यासारखं असतं आईजमध्ये. हे आईजचं स्ट्रक्चर असं तुम्ही काढू शकताय. हे थोडंसं असं बाहेर आल्यासारखं असतं आईजमध्ये. मग एवढ्या पार्टमध्ये बघा हे जे आहे हे फायबरस कोट आहे. सगळ्यात वरचं कवर आईजचं, सगळ्यात बाहेरचं कवर ते फायबरस कोट किंवा ट्युनिका फायब्रोसा. हे पुन्हा 2 पार्ट्सपासून बनलेलं आहे. काय झालं, हे पुन्हा 2 पार्ट्सपासून बनलेलं आहे, स्क्लिरा अँड कॉर्निया. मग फायबरस कोट तुम्ही बघू शकताय, हे वरचं जे कवर आहे ते आहे फायबरस कोट. स्क्लिरा हे जे टोटल पार्ट आहे, हे टोटल गोल, याला स्क्लिरा म्हणतात. आणि हे पुढं जे आहे तेवढंच ट्रान्सपरंट असतं, त्याला कॉर्निया म्हणतात. म्हणजे बघा हे सगळं पार्ट जे आहे हे दोन्ही पार्ट पुढच्या आउटरमोस्ट कवरिंगमध्ये, सगळ्यात वरच्या कवरिंगमध्येच येतात. पण हे सगळं कवर जे आहे ते व्हाईट कलरचं आहे, स्क्लिरा. तुम्ही आईजमध्ये जे व्हाईट पार्ट बघताय ना ते वरचं कवर आहे फक्त. मग ते वरचं व्हाईट कवरिंग जे आहे त्याला स्क्लिरा म्हणलेलं आहे. आणि पुढं जे आपल्याला डोळे वगैरे दिसतात ते ब्लॅक वगैरे दिसतं, त्याच्यावर एक व्हाईट एकदम पातळ कॅरी बॅग लावल्यासारखं किंवा ट्रान्सपरंट कवर आहे, त्याला कॉर्निया म्हटलेलं आहे. दुसरं आहे व्हॅस्क्युलर. आता हे सगळ्यात बाहेरची कवरिंग झाली. दुसरं आहे व्हॅस्क्युलर कोट. व्हॅस्क्युलर कोटमध्ये 3 पार्ट्स येतात. व्हॅस्क्युलर कोट 3 पार्टपासून बनलेला आहे, कोरॉइड, सिलियरी बॉडी अँड आयरिस. आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगते बघा. कोरॉइड हे दुसऱ्या लेअरमध्येच येतात, इथून इथंपर्यंत असं एक ब्लॅक कोरॉइड जे आहे ते पिगमेंटेड कलर असतो, चॉकलेट कलर. म्हणजे आपलं जे मिलॅनिन आहे बॉडीमध्ये, आपलं जे स्किन कलर आहे ना मिलॅनिन, मग हे बघा हे पूर्ण डार्क असतं, हे पूर्ण असं डार्क आहे दुसरं कवर, याला कोरॉइड म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला स्क्लिरा आणि कॉर्निया काय आहे ते कळलेलं आहे. आता हे कोरॉइड म्हणतात. पूर्ण ब्लॅक असतं, हे आतमधलं पार्ट असतं, स्क्लिराच्या आतमध्ये असतं ते. हे दुसऱ्या भागामध्ये येतं. पुन्हा इथं असे 2 सिलियरी बॉडी असतात, मस्क्युलर स्ट्रक्चर्स असतात, ते मसलपासून बनलेले असतात. हे जे आपलं लेन्स आहे त्या लेन्सला असं कॉन्व्हेक्सिटी, म्हणजे बघा हे जर लेन्स असेल तर त्याला असं दाबायचं काम, कॉन्व्हेक्सिटी वाढवायचं काम करतात लेन्सचं, असं बनवतात त्याला. मग हे लेन्सची कॉन्व्हेक्सिटी वाढवायचं काम करतात. आणि इथं मसल्स असतात, मस्क्युलर डायग्रॅम असतात, म्हणजे असं लावल्यासारखं असतात, भरपूर असतात हे. मग हे जे आहे याला आयरिस म्हणतात. आणि हेच आपल्या डोळ्यांना कलर देतात, हेच आपल्या डोळ्यांना काय देतात, कलर देतात. हे आयरिस पूर्णपणे जुडलेलं नसतं, मधी गॅप असतं. हे जे दिसतं ना तुम्हाला आईजमध्ये ब्लॅक डॉट दिसत असेल बघा तुम्हाला, आपल्या आईजमध्ये आपण जर बघतोय तर ते कलर्ड पार्ट, ब्राऊन किंवा ब्लॅक पार्ट जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला जर मोकळा पार्ट जर दिसत असेल, आपण म्हणतो कधी कधी ब्लॅक डॉट आहे, ते ब्लॅक डॉट नाही आहे, ती मोकळी जागा आहे, ती एम्प्टी स्पेस आहे ज्याच्यामधून लाईट आपल्या आईजमध्ये जाते. मग ही जी आहे ते मोकळी जागा आहे. डोळ्यांमध्ये बघितलं तुम्हाला कळेलच, असं आईज बघतो आपण. मग इथं जे आहे आपण म्हणतो ब्लॅक डॉट आहे, ते ब्लॅक डॉट नाही आहे, ती मोकळी जागा आहे, एम्प्टी स्पेस आहे. म्हणजे इथून आतमध्ये तुम्हाला आईज किती डार्क आहे आतमध्ये हे दिसतं. म्हणजे आतमध्ये आईज सगळं ब्लॅकच आहे. आणि ते ब्लॅक कशामुळं झालेलं आहे, तर या कोरॉइडमुळं ब्लॅक झालेलं आहे. ओके. मग हे दुसऱ्या लेअरमध्ये येतात बघा. पुन्हा एकदा रिपीट करते मी. पहिलं कवर जे आहे ते आहे स्क्लिरा, जे व्हाईट कलरचं असतं. आणि पुढचं पार्ट जे आहे ते कॉर्निया, ते ट्रान्सपरंट असतं. पहिला कवरिंग हे आहे. दुसऱ्या कवरमध्ये व्हॅस्क्युलर कोटमध्ये 3 येतात, कोरॉइड, सिलियरी बॉडी अँड आयरिस. मग कोरॉइड म्हणजेच हे जे ब्लॅक पार्ट आहे त्याला कोरॉइड म्हणलेलं, एकदम ब्लॅक असतं ते, पिगमेंट चॉकलेट कलर्ड असतं, जे आईजला आतमधून ब्लॅक करायचं काम करतं. सिलियरी बॉडी हे मसल्स असतात इथं, जे लेन्सची कॉन्व्हेक्सिटी वाढवायचं, लेन्स असं सरळ असेल तर त्याला कॉन्व्हेक्सिटी वाढवायचं काम करतात. आणि इथं मस्क्युलर फ्लॅप्स असतात, त्याला आपण आयरिस म्हणतो. ते आयरिसचं काम आहे आपल्या डोळ्यांना कलर देणे.
ते आयरिसमध्ये एक ॲपर्चर असतं, ॲपर्चर म्हणजे होल, गॅप, ते ॲपर्चर असतं, त्या ॲपर्चरला प्युपिल म्हणतात. एवढं सगळं कळलं. आता लास्ट आहे नर्वस कोट. लास्ट असतं नर्वस कोट. नर्वस कोटमध्ये आपण जे नर्व्सपासून बनलेले आहेत, हे लेन्स एक येतं नर्वस कोटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं तर इथं अजून एक पार्ट असतं, त्याला आपण म्हणतो रेटिना. काय म्हणतो आपण? रेटिना. हे सगळ्यात आतमधलं कवर आहे बघा, रेटिना. हे रेटिनामध्ये जे तुम्हाला सांगितलं तर रिसेप्टर्स, व्हिज्युअल रिसेप्टर्स, फोटो रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. मग जेवढे काही सेल्स आहेत बघण्यासाठी मदत होते ते सगळे या रेटिनामध्ये प्रेझेंट असतात. ही रेटिना आपल्या आईजची स्क्रीन आहे असंही आपण म्हणू शकतो. मग या रेटिनावर एक असा पार्ट असतं जिथं त्याला येल्लो स्पॉट म्हणतात. या स्पॉटला येल्लो स्पॉट म्हणतात, जिथं खूप जास्त ब्राईट इमेज तयार होते. इथं एक स्पॉट असतं जिथून नर्व जे आहे, हे असं असतं डायग्रॅम. मग आपले ब्रेनचे नर्व्स जे आहे ते लिव्ह करतात. इथं इमेजच तयार होत नाही, त्यामुळे त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. म्हणजे सध्या मला काय सांगायचं आहे की आईज एवढंच आहे. आतमध्ये लिक्विड, इथं जे लिक्विड भरलेलं असतं त्याला ॲक्वियस ह्युमर आणि विट्रियस ह्युमर आणि ॲक्वियस ह्युमर असे नावं दिले जातात. ह्युमर म्हटलं जातं, ॲक्वियस ह्युमर अँड विट्रियस ह्युमर. म्हणजे तुम्हाला आता एक कॉन्सेप्ट भेटला असेल की आईज जे आहे ते फक्त फुग्यासारखं आहे. वर फक्त 3 कवरिंग आहेत, 3 वेगवेगळे कवरिंग असल्यासारखे आहेत आणि आतमध्ये सगळं द्रव्यच भरलेलं आहे. मग हे आईजचे पार्ट आहेत. हा काय एक्सप्लेनेशन नव्हता, फक्त हे तुम्हाला समजावण्यासाठी किंवा कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी की हे आईज आहेत. मग आईजमध्ये बघा, हे तुम्ही पाठ करा किंवा लिहून घ्या, पण याच्या बेसिसवर तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. ह्युमन आय इज अगेन मेड अप ऑफ 3 पार्ट्स, ट्युनिका फायब्रोसा, vascular coat and nervous coat. Tunica fibrosa is again made up of 2 parts, sclera and cornea. Vascular coat is again made up of 2 parts, choroid, ciliary body and iris. Nervous coat is made up of optic part. ह्याच्यामध्ये अजून भरपूर पार्ट्स येतात, ते सांगता येईल. मग एवढं तुम्ही पाठ करा. आजचं काही रायटिंगचं एवढं काही पार्ट नाही आहे, तुम्हाला लिहायची काही गरज नाही आहे, पण आईजमध्ये या सगळ्या गोष्टी आले पाहिजेत. मग हेच जरा किचकट वाटतं, एकदा समजून घ्या आईचं स्ट्रक्चर काय आहे. याच्यानंतर मी एक छोटीशी डायग्राम टाकेन, त्याच्यामध्ये तुम्हाला कोरॉइड आणि हे काय कळेल. पण सध्या सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे हे. नावं लक्षात जर नसले तर आपल्याला एक्झाममध्ये लिहिता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर नावच लक्षात नसेल, एस वरनं काहीतरी आहे एवढंच आठवणार आहे एक्झाममध्ये. मग नावं खूप महत्त्वाचे आहेत. स्क्लिरा, कॉर्निया, कोरॉइड, सिलियरी बॉडी, आयरिस अँड रेटिना, लेन्स. एवढे पार्ट्स येतात बघा, हे लक्षात ठेवा आणि एवढं लिहून घ्या. ओके, याच्या पुढचा पार्ट मी आजच व्हिडिओ टाकेन, पण थोडा वेळ लागेल. ओके, थँक्यू.